कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थैंक यू सर, ये गलत बिल है। नहीं सर, आपका ही बिल है। चंदन, बिल पण सांगितलंस? अगं हो, मला वाटलं पोट भरलं तुझं म्हणून। पोट भरलंय पण समाधान झालं नाही। इतकं खाऊन सुद्धा समाधान नाही झालंय? डेझर्ट नाही घ्यायचंय का? अच्छा, तुला डेझर्ट खायचंय का? हाँ, मला खूप आवडतं। अच्छा, एक्सक्यूज मी, मेन्यू कार्ड देना। नाही, मेन्यू कार्ड नकोय। मला सांगा तुमच्याकडे सगळ्यात महागडं डेझर्ट कुठलंय? काय? काय झालं? असं का ओरडलास? नाही, छातीत दुखलं जरा। हे घे तू पाणी। सांगा ना कुठलं डेझर्ट आहे? मॅम तिरामिसू। तिरामिसू। दिव्या, मी काय म्हणतो, सगळ्यात महागडं डेझर्टच घ्यायचंय का? हा म्हणजे काय? आईस्क्रीम वगैरे तर खात नसशील ना तू, सवय नसेल तुला। हो ना। एक काम करा, 2 तिरामिसू आणा। नाही, मला नको डेझर्ट। का? पोट भरलंय का? ठीक आहे, एकच आणा। थैंक यू। चंदन, मी काय विचार करत होते? आता काय? आपण कुठेतरी फिरायला जाऊयात का? बाली, सिंगापूर, स्वित्झर्लंड। अरे बरं आहेस ना? सावकाश सावकाश सावकाश, ठीक आहेस ना? डोळ्यासमोर बाली आली। हा? काही नाही दिव्या, सध्या फिरायला जाणं शक्य नाहीये ग। का? अगं का म्हणजे, अगं काय आहे ना, आमच्या घरात एक प्रथा आहे की नवीन नवरा आणि नवरीनी अगोदर देवदर्शनाला जायचं आणि त्यानंतर मग कुठे फिरायला जायचं तिकडे जायचं। काही काय बोलतोस चंदन? अशी कुठली प्रथा नसते। तू मनाने नाही ना बोलत आहेस हे सगळं? अगं मी मनाने कशाला बोलेल दिव्या, मी खरं तेच सांगतोय, आमच्या घरात ही पद्धत आहे। तर बोल, जाऊयात का देवदर्शनाला? नाही, देवदर्शनाला नाही, मला कुठेतरी लांब फिरायला जायचं। तिरामिसू घे, अगोदर डेझर्ट खा, मग बाकीचं बघू। थँक्यू। बापरे, आज वाचलो बाबा, पण देव करो हिच्या डोक्यात हे विचार परत येऊ नयेत, नाहीतर हे तिरामिसू इटलीमध्ये जाऊन खायचा आग्रह करायची ही। हे प्रेम महागात पडलं मला। चला आशू, कुठे? चला, झालं ना आता? अरे आता तर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम राहिलाय। आता काय? सुनमुख बघायचा। व्हॉट? अरे सुनेचा चेहरा बघायचा असतो। सुनेचा चेहरा कशाला बघायचा? बघितलं की आता तुम्ही? आशू आशू, तसं नसतं, तू बस। अरे सुनमुख म्हणजे सासू आणि नणंद दोघी जणी आरशामध्ये सुनेचा आणि मुलाचा चेहरा बघतात आणि मग त्यांना काहीतरी भेटवस्तू देतात। मला नकोय कुठली भेटवस्तू वगैरे। आशू, अरे भेटवस्तू म्हणून नाही पण प्रथा म्हणून तरी बस, थोड्या वेळ बस प्लीज, थोड्या बस ना यार डंबो प्लीज। एवढं झालं की झालं, बस एवढं झालं की झालं। बर, हा मिरर आहे, याच्यामध्ये काय दिसणार आहे? एक डंबो, हाच ते टास्क आहे। तुम्ही दोघं आणि जेव्हा थर्ड पर्सन येणार ना, तेव्हा तुम्ही त्या मिरर मध्ये कसे दिसतात ते बघायचंय। तुला एवढं पण माहित नाही का? त्यासाठी तुम्हाला जरा जवळ यायला लागेल, ना थोडं ऍडजस्ट करण्यासाठी मिररची काय गरज आहे? ऑलरेडी करतोय। आशू, अरे तू किती लाजतोस रे? अरे बायको तर तुझीच आहे ना, ये जवळ। काय मुलगा आहे हा?
फार मजा येत असेल ना तुला हे सगळं ऐकून. मनामध्ये स्वप्न विप्न रंगवत असशील. फार स्वप्न रंगवू नकोस, पण काय आहे तसं काही होणार नाही. त्यापेक्षा एकदा आरशात स्वतःचा चेहरा बघ आणि स्वतःलाच प्रश्न विचार की डू आय रिअली डिझर्व दिस. मी याला पात्र आहे का? म्हणजे विचार एकदा स्वतःलाच. चल चंदन, कुठे? हॉटेलवर. मला स्पाची अपॉइंटमेंट बुक करायची. काय? काय काय म्हणाला काय झालं एवढं? त्या बंडल लग्नात ना मी खूप दमले. जरा रिलॅक्सिंग वाटेल. ही बाई रिलॅक्स होण्यासाठी मला आयुष्यभराचा थकवा देणारे वाटतं. कीर्ती मॅडमनी दिलेलं क्रेडिट कार्डचं सगळं लिमिट ही 2 दिवसात संपवेल. चल ना निघूयात. हो हो निघूयात, पण त्या अगोदर तुझ्यासाठी एक गिफ्ट. गिफ्ट? दिव्या, तुझा हाच चेहरा बघायला ना मला फार आवडतो. आणि तुझे असे सरप्राइजेस मला खूप आवडतात. हे घे. अरे वा. अगं आपलं लग्न तुझ्या मनाप्रमाणे झालं नाही ना, म्हणून लग्नात जितके गिफ्ट्स मिळतात तेवढे सगळे मी तुझ्यासाठी आणले. थँक्यू सो मच चंदू. आय लव्ह यू. आधी इतक्या छान हॉटेलमध्ये घेऊन आलास, आता हे सगळे गिफ्ट्स. कधी कधी मला वाटतं की मी खूप करेक्ट डिसिजन घेतलं. त्या आशूने हे सगळं कधीच केलं नसतं माझ्यासाठी. बघ बघ गिफ्ट बघ. बास बास, असंच हिला अधूनमधून एक एक गिफ्ट देत राहिलो तर मला टेन्शन राहणार नाही, ही मला प्रश्न विचारणार नाही आणि खुशी राहील. किती करतोस रे माझ्यासाठी. खूप छान दिसतंय हे. काय असेल याच्यात? कसं आहे ना मॅडम, मी तुमच्यासाठी झिजायला सुद्धा तयार. एक मिनिट हा. कसा आहेस मित्रा? भाऊ, आशू बघा थोडं टेन्शन मध्ये. अरे आशू, टेन्शन नको घेऊ. ते सांगतायत ना त्या सूचनांचं पालन कर आणि गिफ्ट घ्यायचं. सिंपल. काय सुहास, तुला तुझ्या लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवत असतील ना आता? पण हे दिवस कधी संपणार? शिवा, हे गिफ्ट तुझ्यासाठी आणि आशू हे तुझ्यासाठी. खुश ना? मला मला पण पाहिजे गिफ्ट. तू तुझ्या सासरी गेलीस ना की तुला पण मिळेल. ए तेव्हाच काही नाही. मी आता करवलीये की नाही, मला आता हवेत गिफ्ट. अगं झालं, लग्न झालं की करवलीचं काम संपलं. नाही, मी आता लाईफ टाइम करवली. मला मला पाहिजे. मला असं कसं यार, मध्येच तुम्ही सोडून देतात. तुला मी गिफ्ट देईन. ओके? आणि हे पण तुला. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.